मानवतेचा जिवंत दाखला. संकटात देवदूत ठरले युवा नगरसेवक परवेज गैबान. कावेळग्रस्त मुलाचे वाचवले प्राण. लोकप्रतिनिधी म्हणजे केवळ राजकारण नव्हे, तर गरजेच्या क्षणी नागरिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे, हे पुन्हा एकदा युवा नगरसेवक व युवकांचे आयडॉल परवेज लतीफ गैबान यांनी कृतीतून सिद्ध केले आहे. त्यांच्या प्रभागातील एका लहान मुलाला गंभीर कावीळ झाल्याने त्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक बनली होती. गरीब परिस्थितीमुळे मुलाच्या आईवडिलांनी त्याला सरकारी रुग्णालयात दाखल केले होते. मात्र अपेक्षित उपचार न मिळाल्याने आणि प्रकृतीत सुधारणा न झाल्याने मुलाला डिस्चार्ज देण्यात आला. त्यामुळे पालक अक्षरशः हतबल झाले होते. अशा कठीण प्रसंगी पालकांनी नगरसेवक परवेज गैबान यांच्याशी संपर्क साधला. त्यांना परिस्थिती समजताच त्यांनी क्षणाचाही विलंब न करता मुलाच्या घरी भेट दिली व मुलाच्या उपचाराचा सर्व खर्च मी उचलतो, पण आपण मुलाला वाचवू, असा ठाम शब्द देत त्यांनी मुलाला तात्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्याची व्यवस्था केली. योग्य वेळी मिळालेल्या उपचारांमुळे त्या चिमुकल्याचे प्राण वाचले आणि आज तो पूर्णपणे बरा होऊन त्याला रुग्णालयातून डिस्चार्जही मिळाला आहे. युवा नगरसेवक परवेज लतीफ गैबान हे यापूर्वीही सामाजिक कार्य, आरोग्य मदत, गरजू कुटुंबांना आर्थिक व नैतिक आधार देण्यासाठी ओळखले जातात. प्रभागातील नागरिकांच्या सुखदुःखात कायम सहभागी राहणारे, थेट संपर्क ठेवणारे आणि कामातून विश्वास निर्माण करणारे लोकप्रतिनिधी म्हणून त्यांची ओळख आहे. या घटनेमुळे खऱ्या अर्थाने लोकप्रतिनिधी म्हणजे संकट काळात लोकांच्या पाठीशी उभा राहणारा युवा नेता माननीय श्री परवेज गैबान हे नाव पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. वसुंधरा शक्ती न्यूजसाठी पत्रकार विजय तोडकर. आमच्या पोरीला कुठे दवाखाने घेत नव्हते, इथंच सगळीकडे जाऊन आलो आम्ही. गैबान साहेबांमुळे आम्ही इथं आलो. आमचा पोरगा चांगलं झाले, त्याची खूप खूप आभार आहे आम्ही त्यांचे. एवढी कंडिशन त्याची बेकार होती. त्यांनी एका फोनावर आले आणि माझ्या पोरग्याची पूर्ण चांगलं ट्रीटमेंट करून दिले. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि परिसरातील ताज्या घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी बेल आयकॉन